तुम्हाला माहित आहे का, एक असा माणूस ज्याच्या खिशात पैसा नव्हता, मोठं शिक्षण नव्हतं, पण स्वप्न मात्र अफाट होतं. तो माणूस म्हणजे धीरूभाई अंबानी. धीरूभाई अंबानी यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 साली गुजरातमधील अगदी साध्या शिक्षकाच्या कुटुंबात झाला. लहानपणीच त्यांनी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गिळवून पाहिली. महाविद्यालयाचे शिक्षणही पूर्ण करता आलं नाही, पण जीवनाचे शिक्षण मात्र रस्त्यावरून घेतलं. तरुण वयातच ते उपजीविकेसाठी यमन देशात गेले. तेथे त्यांनी पेट्रोल पंपावर काम केले, लिपिकाची नोकरी केली आणि लहान मोठ्या व्यवसायात अनुभव घेतला. त्या काळात त्यांनी पैसे नाही तर व्यवहार कसे करायचे, लोकांशी कसं वागायचं आणि संधी कशी ओळखायची हे शिकून घेतलं. त्यांना एक गोष्ट समजली, संधी ही श्रीमंतांना नाही तर तयार असणाऱ्यांनाच मिळते. भारतामध्ये परत आल्यानंतर त्यांनी केवळ 15,000 रुपयातून लहानशा व्यापाराची सुरुवात केली. सुताच्या म्हणजे यार्न व्यवसायातून त्यांनी पाऊल टाकलं. पैसा कमी होता, संसाधनं मर्यादित होती, पण आत्मविश्वास आणि दृष्टी मोठी होती. नंतर त्यांनी उभारली रिलायन्स इंडस्ट्रीज. त्या काळात उद्योग म्हणजे फक्त श्रीमंत लोकांची मक्तेदारी होती, पण धीरूभाईंनी इतिहास बदलला. त्यांनी सामान्य माणसाला शेअर मार्केटमध्ये आणलं, लाखो मध्यमवर्गीय लोकांना उद्योगाचा भागीदार बनवलं. आज ज्या शेअर मार्केटवर कोट्यवधी लोक विश्वास ठेवतात, त्याची पायाभरणी धीरूभाई अंबानी यांनीच केली. अपयश आलं, शेअर मार्केट कोसळलं, सरकारशी संघर्ष झाले, लोकांनी त्यांच्यावर आरोप केले, पण धीरूभाईंनी एकच गोष्ट कधी केली नाही, हार मानली नाही. हार मानली नाही. त्यांचा ठाम विश्वास होता, जर तुम्ही योग्य हेतूनं मोठं स्वप्न पाहिलं तर संपूर्ण विश्व हे पूर्ण करण्यासाठी तुमच्या बाजूने उभं राहतं. त्यांनी पेट्रोकेमिकल्स, कापड, ऊर्जा यासारख्या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याची दिशा दिली. आज भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक रिलायन्स आहे, पण त्याची सुरुवात एका सामान्य माणसाच्या स्वप्नातून झाली होती. धीरूभाई अंबानी यांचा एकच संदेश होता, मोठं स्वप्न पाहायला घाबरू नका. चुका होतील, अपयश येईल, पण थांबू नका. परिस्थितीला दोष देण्यापेक्षा स्वतःला बदला. लक्षात ठेवा, धीरूभाई अंबानी यशस्वी झाले कारण त्यांनी आपल्या परिस्थितीवर रडगाणं गायलं नाही, तर त्या परिस्थितीवर विजय मिळवला. आज जर तुम्ही संघर्षात असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी प्रयत्न थांबवलेत का? कारण स्वप्न पाहणारा प्रत्येक जण धीरूभाई होत नाही, पण धीरूभाई सारखा विचार केला तर कोणताही सामान्य माणूस असामान्य नक्कीच होऊ शकतो.